महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ इंग्रजी खाजगी शाळेचा मनमानी कारभार उघड। प्री प्रायमरी विद्यार्थ्यांकडून पुस्तक व ड्रेससाठी अवाजवी शुल्क, पालकांमध्ये तीव्र संताप। जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, गोदनी रोड, यवतमाळ या नामांकित खाजगी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आवाज उठविलाय। प्री प्रायमरी स्तरावरील विद्यार्थ्यांकडून केवळ पुस्तकं, लेखन साहित्य व युनिफॉर्मच्या नावाखाली तब्बल रुपये 6,500 इतकी रक्कम सक्तीने वसूल केल्याचा आरोप पालकांनी केलाय। जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली असून पालकांनी आपली व्यथा संघाच्या माध्यमातून मांडली आहे। वर्षानुवर्षे शाळेच्या दबावाखाली राहून मनमानी शुल्क वसुली सहन करणाऱ्या पालकांचा संयम अखेर सुटलाय। शाळेने नर्सरी, KG1 व KG2 या वर्गातील विद्यार्थ्यांना फक्त शाळेकडून साहित्य व ड्रेस खरेदी करण्यास भाग पाडले असून यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे: पेन्सिल 2 नग, रबर 2, शार्पनर 2, पाउच 1, क्रेयॉन्स 1, ड्रॉइंग बुक 1, नोटबुक्स 4 लाईन व बॉक्स कॉपी, स्काय फाईल व 1 युनिफॉर्म 2 जोडी। या वस्तूंची बाजारभावानुसार एकूण किंमत साधारण रुपये 3,000 पर्यंतच येते असा दावा पालकांनी केलाय। मात्र शाळेने यासाठी तब्बल 6,500 ची रक्कम सक्तीने वसूल केल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पालकांच्या म्हणण्यानुसार शाळा केवळ शिक्षणासाठी शुल्क घेऊन थांबत नाही, तर प्रत्येक बाबतीत बाजारपेठेचा फायदा घेऊन आर्थिक बोजा टाकत आहे। याला शिक्षण नीतिमत्तेला हरताळ फासणं असे म्हणता येईल असा आरोप पालकांनी केलाय। वन नेशन वन एज्युकेशनची मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली असून पुढील मागण्या केल्या आहेत। सर्व शाळांमध्ये एकसमान अभ्यासक्रम लागू करावा। खासगी शाळांनी स्वतंत्र अभ्यासक्रम न ठेवता NCERT अभ्यासक्रमच वापरावा। शैक्षणिक साहित्य व ड्रेस यासाठी स्वातंत्र्य द्यावे, सक्ती करू नये। शासनाने शैक्षणिक बाजारीकरण थांबविण्यासाठी तात्काळ ठोस धोरण आखावे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। बघू शकता, संपूर्ण पालकांची लूट होत आहे। या शाळेमध्ये सरासर जे 6,500 रुपयाची वस्तू देत आहे ते निष्कृष्टपणे आहे। या शाळेने धंदा लावला आहे गरिबांची लूट करण्याकरता। पालक लोक यांनी याच्यात इथून ड्रेस घ्या, इथून ड्रेस घ्या आणि निष्कृष्टपणाचं साहित्य देत आहे। आणि या शाळेला वारंवार जे प्रिन्सिपल आहे, हे शिक्षक, जे पालक आहे हातपाय जोडत आहे, तरी पण ते प्रिन्सिपल मॅडम या गरीबाशी बोलायला तयार नाही। हे लोक जेव्हा शाळेचे फी भरते तेव्हा ही शाळा चालते नाही, हरामखोराचे पगार होते। याची भान लोक ठेवा म्हणा शिक्षक वाल्यांनी। मी त्यांना आवाहन करतो, हे जो गोरख धंदा आहे हे त्वरित बंद करा। आणि जे कमिशन खाता तुम्ही, सर्वात जबाबदार म्हणजे शिक्षण अधिकारी यांच्याकडून लाच खाते, असे खोटे धंदे करते। यासाठी यांना आवाहन करतो, ज्या तुम्ही 6,500 रुपयाची वस्तू विकत आहे ते 6,500 रुपयाची वस्तू आहे का? या मोठा प्रश्न आहे। याची रक्ताचे मेहनतीचे पैसे आहे। हे लोक 1-1 रुपया जमा करून लेकरं चांगले शिकवा म्हणून इंग्लिश मीडियम मध्ये येते, परंतु यांना कोणत्याच या शाळेमध्ये सुविधा मिळत नाही। फक्त नावासाठी दर्डा शाळा आहे म्हणते, फक्त गरिबाची इथं सरासर लूट सुरू आहे। हे आमचे सर्व पालकांचे आरोप आहे। या जे साहित्य आहे तुम्ही खुलेआम करा। सर्व शाळेत ज्या दुकानात मिळत आहे तिथे तुम्ही दुकानावर द्या। हे आमचं तुम्हाला आव्हान आहे। तुम्ही हे जे गोरख धंदा आहे ना त्वरित बंद करा, हेच आमचं आव्हान आहे। आमच्या रक्ताचे, मेहनतीचे, कष्टाचे पैसे आहे, असे तुमच्या हरामाचे लुटवाले नाही आहे। तुम्ही या गरीब लोकांना पैसे घेऊन त्या दुकानदाराचे घरं भरत आहे, हे तुम्ही भान नको ठेवा। आमच्या पालकांची लूट करण तर तुम्ही एक दिवस नरकात जाणार, एक दिवस सर्वांना मातीत जाणार। मी शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमले आवाहन करतो, एक दिवस पैसे खाऊन गड्ड्यातच जाशील ना, मरशील नाही तू। आणि आवाहन करत आहो का त्वरित या लूट त्वरित थांबवा। आणि ज्या क्वालिटीचे सामान आहे, 2,000 आहे, 1,500 आहे, 1,600 आहे, ते तेवढंच करा आणि सर्व जग जाहीर करा, म्हणजे कोण्याही दुकानात मिळालं पाहिजे नाही पालकाला। हेच मी आवाहन करतो, नाहीतर हे शाळा बंद करा, हे लूट बंद करा। पालकांचे असं म्हणणं आहे का जे किट आहे त्या किटमध्ये 2,000 ते 2,500 रुपये लावण्यात यावे आणि संपूर्ण जे दुकान आहे तिथे खुले करण्यात यावे। का इकडं तिकडं त्या पालकाला त्रास व्हायला पाहिजे। आणि त्यामध्ये तुम्ही जुते विकून घ्या, मोचे विकून घ्या, हे अशी तुम्ही धंदे बंद करून द्या, हे मी आवाहन करतो। आणि त्वरित त्या गरिबांची लूट त्वरित थांबवण्यात यावे। आणि जो
कालावधी राहते. ज्या एकाच दुकानाकडे दिल्यामुळे तो रंगेलीने विकते, त्याच्यावर पिन नाही राहत व अनेक हे विषय राहते. त्यामुळे या पालकांचं ऐकायला पाहिजे तुम्ही, काऊन का ते तुमच्या निर्देशात आणून देत आहे का हे वस्तू 1 रुपयाची आहे, 2 रुपयाची आहे, 5 रुपयाची आहे, 10 रुपयाची आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना मिसगाईड करून त्याच्यावर MRP नसल्यावरही तुम्ही लूट करत आहे. 6,500 रुपये मागत आहे. ते मागत आहे ना, ते रीतसर म्हणत आहे ना, काय 2,500 रुपयाची 2,000ची वस्तू आहे, तेवढी 2,000-2,500 रुपयात लावून द्या. अजून काय म्हणत आहे पालक? त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे त्या मटेरियलची किंमत मटेरियल वाईज जर म्हटलं तर तुम्ही 2 ते 2,500 वर होत नाही. तरी पालकांचं म्हणणं आहे की आपण एखादा जर एक्स्ट्रा एखादे चार्ज असतील तर, पण 6,500 म्हटलं एखाद्या सामान्य माणसाला पूर्ण महिन्याचं त्याचं पुरं बजेटच निघून जाते. बघू शकता या पालकांचे असे ट्रीटमेंट आहे. 6,500 रुपये त्यांचे एका महिन्याचे गेले तर का ते गोटे माती खाईन का? इथं काय कोणते का गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, सर्व हाताने आणि रोजाने खाणारे सर्व लोक आहे. हे 6,500 रुपया गरीबाच्या घशातलं खाऊन टाकत आहे. जे वस्तू 2,000-2,500 रुपयाची आहे. तर अजून आता या महिला तर विचार तुमचं काय म्हणणं आहे? 6,500 रुपये का हम कोर्स परचेस कर सकते हैं, तो हम हाई फाई स्कूल में डाल सकते थे. 6,500 रुपये का हमारा अमाउंट होता. 2,000 रुपये तक का अफोर्ड करेंगे हम प्री प्राइमरी वालों का कोर्स. बुक डिपो में भी ये कोई होना चाहिए. 2,000 से ज्यादा प्रत्येक मटेरियल वाईज त्यांना म्हटलं ना आम्हाला यांची प्राइस सांगा, तर सांगायला तयार नाही आहे. आता बघू शकता हे पालक लोक त्याच्यावर प्राईज आहे ते विचार न करते. सर्वाला बाबासाहेबांनी संविधान दिले आहे, त्या संविधानाच्या मार्गाने काय आहे, किती रुपयात आहे विचार आले पाहिजे. आणि प्रोफेसर मॅडम मस्त AC मध्ये राहत आहे आणि पालकाले इथं गर्मीमध्ये मरायला ठेवला आहे. हे पालक जेव्हा फी भरते तेव्हा ते शाळा भरते, शाळेची पगार होत्या कर्मचाऱ्याची, ते भुला नको म्हणा प्रिन्सिपल मॅडमले. आणि त्वरित या गरीब पालकांची त्वरित त्यांच्या समस्या सोडवण्यात द्यावी ही आमची मागणी आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.